आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या 2 तरुणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे। निखिल कुमार शाह आणि कुलदीप मंडल असं या तरुणांची नाव आहेत। बिहारहून दोघे गांजा घेऊन कल्याणला आले होते आणि कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ट्रेन आली असता आरपीएफ जवानांना या दोघांवर संशय आला। जीआरपीच्या मदतीनं आरपीएफ जवानांनी जेव्हा यांच्याजवळ गोणीची तपासणी केली त्यामध्ये 20 किलो गांजा आढळून आला आणि हा गांजा कोणासाठी आणला होता तपास कल्याण जीआरपी पोलिसांनी सुरू केला आहे। मी पोलीस निरीक्षक एल.बी. चव्हाण, नेमणूक कल्याण कॉर्पोरेशन। दिनांक 1/6/2026 रोजी रात्रपाळी PSI खोंडे यांनी कळवलं की सकाळची जी कोणार्क एक्सप्रेस आहे आपची गाडी, या गाडीमध्ये 2 सस्पेक्टेड व्यक्ती पकडलेले आहेत आणि आरपीएफ या स्टाफने कळवले आहे की बा आम्हाला मदतीची गरज आहे। त्यावेळी PSI खोंडे आणि स्टाफ हे सकाळी कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर गेले आणि त्या ठिकाणी आरपीएफने 2 सस्पेक्टेड व्यक्ती पकडले होते आणि त्यांना ते ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता तर ते उडवडीचे उत्तर देण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये काही अंमली पदार्थ असल्याचा आम्हाला संशय वाटत असल्याने आणि सदर प्लॅटफॉर्मवर गर्दी असल्या कारणाने आम्ही सदर आरोपी पोलीस स्टेशनला आणून त्याची झडती वगैरे घेतली असता त्यांच्याकडे 20 किलो गांजा मिळून आला आणि आरपीएफचा जवान यांची फिर्याद घेऊन आम्ही तो रितसर गुन्हा दाखल केला आहे आणि 2 आरोपी अटक केलेला आहे। पुढील तपास करीत आहोत।